धक्कादायक बातमी आहे जालन्यातनं। भोकरदन तालुक्यामध्ये अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे केळणा नदीला पूर आलेला आहे आणि त्यातच प्रल्हादपूर गावचा संपर्कही तुटलाय। आता त्यातच गावामध्ये अंत्यविधी असल्यानं यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना ट्रॅक्टरमधनं आणलं जात आहे आणि तोही प्रवास अर्थातच जीवघेणा स्वरूपाचा आहे। ट्रॅक्टरचा प्रवास प्रचंड धोकादायक आहे आणि नागरिकांकडनं याच प्रचंड प्रमाणात साचलेल्या पाण्यातनंच प्रवास केला जातोय। एक प्रकारची रिस्क उचलली जाते। हे लोक आलेले आहेत, अर्थातच गावात मयत झाल्यानंतर या ठिकाणी जाण्यासाठी आलेले हे लोक आहेत। मात्र ट्रॅक्टर याच पाण्यातनं पुढे सरकतोय, ज्यामध्ये रस्ता हा धड दिसतही नाहीये। इकडे केळणा नदीला पूर आलेला आहे। जालन्यामधली ही परिस्थिती आपण बघतोय। प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे, शेत शिवारात पाणी झालेलं आहे, सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि प्रल्हादपूर गावचा संपर्क देखील तुटलेला आहे। इकडे अंत्यविधी सुद्धा गावातून होत आहेत, मात्र याच अंत्यविधीसाठी इथले गावकरी जे आहेत ते मात्र जीवघेणा प्रवास करतायत। हा प्रवास अतिशय धोकादायक पद्धतीचा आहे। अनेक लोक आपण बघतोय ट्रॅक्टर बसले।